नमस्कार मंडळी, आपले जी हिंडता फिरता ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आपण बघू इच्छितो येवला हँडलूम पैठणी साडी कशी तयार होते। आपण आलो येवला हँडलूम पैठणी कारखान्यामध्ये। तर दादांना विचारणार आहे आपण आता पैठणी साडी कशी तयार होती ते। हे बघू शकता येवला हँडलूम पैठणी, हा हँडलूम आहे। नमस्कार दादा। नमस्कार। एक मिनिट ते आपल्या संग बोलतील, दोन शब्द त्यांना विचारूया आपण। दादा ही पैठणी साडी तयार व्हायला किती दिवस लागते साधारण? आणि साडीचा पदर तयार व्हायला किती दिवस लागते? पदर तयार व्हायला 1 हप्ता लागतो। अच्छा, बघू आता दादा काय करू राहिले ते। हे बघा सुंदर अशी पैठणी साडी ही आपली, बघू शकता ट्रिपल मुनिया पूर्ण लाइनिंग वर्क आहे। आता इथनं साडी तयार चालू आहे, म्हणजे साडीचं काम चालू झालेलं आहे। हा आहे ब्लाउज पीस साडीचा। आता याच्या पुढे साडी तयार होईल। हे बघा किती बारीक तार आहे, केसावानी बारीक तार असतो हा। तुम्हाला दिसणार सुद्धा नाही एवढा बारीक तार आहे। हे बघा माझ्या हातात आहे पण दिसू नाही राहिला तो। हे बघा तुम्हाला दिसणार सुद्धा नाही, मी हातात पकडेल तार आहे बा। हा तार आहे, हा एकदम केसावानी बारीक तार आहे। हात दिसू पण नाही शकत आणि अशा तारांमधनं ही पैठणी साडी तयार होते। खूप नाजूक काम आहे असं हे। इथं जॉईंट झाली, आता साडी इथून तयार होईल। आता इथून पुढची प्रोसेसिंग। सुंदर असा कलर दिसतोय साडीचा। खूप असं मेहनतीचं काम आहे। साडी बनवणं काही सोपा खेळ नाही।